गोपाल की जय। गौर प्रेमानंद हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये ततो जायमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिके भक्तिर्भवति नैष्टिके कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। ॐ ज्ञानमितिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यनमोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्नाय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिष्वे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. 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 श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. श्री अद्वैत चंद्र जय जय गौरवृंद. श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हरे कृष्ण. तर आजच्या या शनिवारच्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता जवळपास येत्या 14 तारखेला पौर पौर्णिमेचा महोत्सव येत आहे. त्यानिमित्तानं आपण ठरवलं की थोडंसं चैतन्य महाप्रभू हे कोण आहेत आणि यांचं कुठल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, कसे भगवंत आहेत आणि त्याचं थोडंसं आपण विशेष अनेक शास्त्र आहेत, त्यात ठराविक शास्त्रांचं आपण थोडंसं वर्णन करूया. कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू हे भगवंत आहेत आणि त्यांचा उल्लेख कुठल्या कुठल्या शास्त्रामध्ये केलेला आहे. तर आपण पाहतो, आपण जे मगाशी गीत गायलं, तुम्ही याच्या अगोदर कधी म्हणले का? म्हणलंय ना? अर्थ वाचलाय सगळ्यांनी? अर्थ नाही वाटला? कधी कधी वाचला, कधी नाही वाचला, है ना? ठीक आहे, चांगलं आहे, काय हरकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काय असं सारखं हरे कृष्ण. तर कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करत आहेत. नित्यानंद महाप्रभू, गौरांग महाप्रभू यांच्या ज्या लीला आहेत, तर संपूर्ण वर्णन चैतन्य चरितामृतमध्ये केलेलं आहे, चैतन्य भागवतमध्ये केलेलं आहे, चैतन्य मंगलमध्ये केलेलं आहे. तर एवढं चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभूंशी इतकं सगळं आपल्याला वर्णन ऐकायला मिळतं. तर खरोखरच आपण एक भाग्यशाली जीव आहोत. तसं श्रीमद भागवतनुसार आपण बघायला गेलं, मंद सुमंद मतियो मंद भाग्य उपद्रता, है ना. कलियुगातले आपण सगळ्यात दुर्भाग्य जीव आहोत, है ना. दुर्भाग्य जीव असून देखील आपण काय केलेलं आहे, आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी विशेष बनवलं आहे, है ना. आणि त्यामुळं आपण पाहतो की ह्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू आपल्यासारख्या पतित बद्धजीवांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी धर्तीवरती प्रकट झालेले आहेत. आणि म्हणून असे चैतन्य महाप्रभू कोण आहेत, है ना, हे आपण जाणून घेणं हे फार आवश्यक आहे. कारण आपण ज्यांची भक्ती करतो ते कोण आहेत आपल्याला माहीतच नाही. कधी कधी काय होतं, अति नाही परिचय होते, है ना. आपल्या बाजूचा भक्त किती महान भक्त आहे हे आपल्याला माहीत नसतं. किंवा कलियुगातले जे कृपा अवतार आहेत, है ना, नमो महावधन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौतसे नमो. ते गौरांग महाप्रभू नमो महावधन्याय कसे? नमो महावधन्याय म्हणजे एक उदार अंतकरण आहे त्यांचं, है ना. आणि ती काय वाटतंय? कृष्ण प्रेम प्रदायते. विचार करा, ह्या जगात सर्वात कठीण असणारी गोष्ट आहे ना. आज तुम्ही पैशाच्या जोरावरती आज आपण पाहिजे ती खरेदी करू शकतो, है ना. करू शकतो ना? काय करू शकत नाही. अहो पैसा लागतो, बस पैसा झाला की सगळं मिळतं, है ना. परंतु ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याकडे जाऊन बघा. आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपल्याला पैशाचं लय महत्व कळतं, पण ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला कुठं ठेवावं कळत नाही. कुठं ठेवावं? खांबात ठेवावं, भिंतीत ठेवावं, सलापात ठेवावं, कुठं ठेवावं?
बँकेत तर काय जास्ती घेत नाहीत, एवढं कुठून आलं त्याचा टॅक्स भरावा लागतो. सगळ्यात मोठं ते तर गोळा आहे ना. बँकाच काही पहिल्यासारखी नाही राहिल्या बँका आता. एवढं कुठून कमवलं आम्हाला किती मिळते ते पण बघायला बसले. त्यामुळं बँका ठेवू नका, कधी शटर बंद होईल का सांगता येत नाही. चैतन्य महाप्रभूची एवढी मोठी बँक इथं ठेवा, सगळं सुरक्षित होईल. तर ह्या ठिकाणी गोलोकचं प्रेमधन आहे ना, हे चैतन्य महाप्रभू वाटण्यासाठी आहे. गोलोक रे प्रेमधन हरिनाम संकीर्तन नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते. हे कृष्ण प्रेम आहे ना, हे काही साधारण गोष्ट नाहीये. विचार करा की चैतन्य महाप्रभूंनी जे आपल्याला शक्य नाहीये, आपल्यासारख्या बद्धजीवाला कृष्ण प्रेम मिळणं हे दुर्भाग्याची गोष्ट आहे, शक्यच नाहीये. परंतु ही चैतन्य महाप्रभूंनी केलेली कृपा आहे. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक राजाची मुलगी आहे आणि एक रस्त्यावरचा भिकारी आहे, आणि त्या भिकाऱ्याने इच्छा केली की ह्या राजाच्या मुलीबरोबर मला विवाह करायचा. शक्य आहे? ते गेटवर सुद्धा उभं देणार नाही. पण समजा राजाच्या मुलीनेच ठरवलं तर मग काय, चांदीच की जीवनाची. तसं आपल्या जीवनाची चांदी झालेली आहे. ही तर खडकलाच उदाहरण आहे. हे काय 50-60 वर्ष नंतर काय झालं आहे ना. पण आपल्याला तसं झालेलं आपल्या जीवनात. आपल्या जीवनाचं सोनं चांदी काय पाहिजे ते झालेलं आहे. हे काहीच नाही सोनं चांदी. कृष्ण प्रेम आपल्याला गौरांग महाप्रभूंनी दिलेलं आहे. ह्याची जशी तुलना कराल ना तेवढं कमीच आहे. त्यामुळं आपण गौरांग महाप्रभू, नित्यानंद महाप्रभू, अद्वैताचार्य, गदाधर, पंडित मुकुंद मुरारी सगळे जे आहेत ना, त्यांचा खूप आपण आभार प्रकट केला पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी कृष्णदास कविराज गोस्वामी हे चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महाप्रभूंचं, नित्यानंद महाप्रभूंचं, सगळ्या वैष्णवांचं गुणगान वगैरे करत आहेत. आणि चैतन्य महाप्रभूशी त्यांच्या जे काही लीला आहेत हे करता वर्णन करतात. तर थोडंसं आपण ह्यावेळेस चैतन्य महाप्रभू कोण आहेत हे आपण पाहू, आणि पुढच्या शनिवारी चैतन्य महाप्रभूंच्या गौरलेला आपण थोडंसं प्रयत्न करूया. तर अनेक उपनिषद आहेत, ईशोपनिषद आहे, भागवत पुराण आहे, 18 उपनिषद, 108 भागवत पुराण, असे भरपूर काही शास्त्र आहेत आहे ना. तर हे शास्त्र व्यासदेवाने सगळे लिहिलेले आहे ना, सगळं काही व्यासदेवाने लिहिलेलं आहे. तर कसं असतं की भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानाम धर्मस्य तदात्म्यं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे है ना. युगे युगे, युगे युगे म्हणजे काय हो? प्रत्येक युगामध्ये. सोपा आहे. युगे युग म्हणजे प्रत्येक युगामध्ये. मग सांगा किती युग आहे ते? 4. कुठले? सतयुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलियुग. आता कुठलं झालं? कलियुग. कलियुगाची किती वर्ष झाली? 5000 वर्ष. 5 वर्ष झाली. चैतन्य महाप्रभू कधी आले? 500 वर्षापूर्वी. सगळे पाठ तुम्हाला, सगळे पाठ झाला, काय टेन्शन नाही. हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला आहे ना. तर चैतन्य महाप्रभूंनी हे आंदोलन चालू केलं युगे युगे. तर मग सांगा एकदा, अरे वा, तर एकदा कर्नाटकमध्ये सरकारने काय केलं म्हणजे की युगे युगे प्रत्येक युगामध्ये भगवान प्रकट होतात. मग कलियुगामध्ये कुठं भगवान प्रकट झाले? हां, मग कर्नाटक सरकारने सांगितलं की अमुक अमुक तारखेला अमुक अमुक दिवशी जितके काही भगवंत आहेत कलियुगातले तर त्या ठिकाणी येऊ येतो, किंवा भगवान जो काही आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊ. आणि असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की मग काय भगवंताची काही कमी आहे का भारतामध्ये आहे ना. कान्या कोपऱ्यात बातमी फेसरली आणि सगळीकडून तिकडं लोक आली आहे ना. आणि बघितलं तर काय संत संमेलन त्या ठिकाणी झालं मोठ्याच्या मोठं, आणि सगळे म्हणाले मी भगवान आहे, मी भगवान आहे, मी भगवान आहे. अरे भगवान तर एकच असतो ना, बरोबर ना. भगवान एकच असतो का दोन असतात? भगवान एकच असतो, भगवान एकच आहे. आणि नंतर मग सरकार कळून चुकलं की ही सगळी भरती व्हायला आली आहे ना. तर आपण पाहतो त्यावेळेस कळून चुकलं की बाबा जीवनामध्ये कोणी भगवान. आणि म्हणून आपण जीवनामध्ये ना
दोन गोष्टी फार ध्यानपूर्वक आपण हे केलं पाहिजे. भगवंताला कधी साधारण समजायचं नाही आणि साधारण व्यक्तीला कधी भगवान समजायचं नाही. हे फार आपण सतर्कतेनं आपण घेतलं पाहिजे. तर साधारण व्यक्ती जो असतो हा साधारण व्यक्ती ठीक आहे, महान संत असू शकतो, भगवत भक्त असू शकतो, वैष्णव असू शकतो, पण भगवान नाही म्हणणार है ना. जसं प्रभुपादांना देखील कित्येक लोकांनी भगवान म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रभुपादांनी त्यांना काय केलं, संस्थेमधून काढून टाकलं. म्हणजे जर तुम्ही मला भगवान समजायला लागला तर तुम्ही इथून निघून जा. आणि त्यामुळं इतर भक्त जे होते खूप सतर्क झाले है ना. आणि म्हणून पाहतो की त्यावेळेस मग कळून चुकलं की बाबा ह्या कलियुगामध्ये भगवान दिसायला नव्हते. बरं ठीक आहे, तर त्याची लक्षणं काय हो, भगवान जे भगवंत आहेत त्याची लक्षणं काय. तर पराशर मुनींनी त्यांचे लक्षण सांगितले. षडैश्वर्य पूर्ण परिपूर्ण आहेत त्यांच्याकडे, ऐश्वर्याचं, समग्रस्य, यशस्वी, श्री. हे जे 6 ऐश्वर्य आहेत ना त्या व्यक्तीकडे परिपूर्ण असले पाहिजे है ना. तर मला सांगा ह्या जगामध्ये कधी कोण परिपूर्ण आहे, कोणीच नाही परिपूर्ण. कोणाकडं सौंदर्य असू शकतं पण धन नाही आहे, कोणाकडं धन आहे पण ऐश्वर्य नाही आहे ना. कोणाचं तोंड वाकडं आहे, कोणाचा हात वाकडा आहे, कोणाचा पाय वाकडा आहे, भरपूर धन आहे पण सौंदर्य नाही आहे ना. आणि जरी सगळं असलं तर तो त्यागी असू शकत नाही. सगळ्याला वाटल्यानंतर परत त्याच्याकडे तेवढं धन राहतं का, नाही राहणार, कंगाल होऊन जाईल. पण भगवान तसं नाही आहे. भगवंतानी सगळं ऐश्वर्य वाटलं तरी आणि त्यांच्याकडे तेवढंच राहतं है ना. का, कारण ते भगवंत आहे. आणि म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे, भगवंत ही कुणी साधारण व्यक्ती नाही आहे. आणि आपण कधीही साधारण व्यक्तीला भगवंत नाही समजलं पाहिजे आणि भगवंताला कधी साधारण नाही समजलं पाहिजे अशा प्रकारे. आणि म्हणून या ठिकाणी अशा अनेक वेद, पुराण, उपनिषद हे आहेत. ह्या सर्व उपनिषदामध्ये, अनेक शास्त्रामध्ये एक जो कोणी भगवंत असेल तर त्याचं काय केलेलं असतं, अगोदरच उल्लेख केलेला असतो है ना. शास्त्रामध्ये उल्लेख असतो की एखादा जर व्यक्ती प्रकट होणार आहे तर त्या प्रकट व्यक्तीचं काय होतं, त्या ठिकाणी शास्त्रामध्ये उल्लेख असणं हे फार गरजेचं आहे. त्याने आल्यावर उल्लेख नाही, त्याने येण्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये उल्लेख असतो. तर चैतन्य उपनिषद म्हणून हा ग्रंथ आहे. चैतन्य उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तर असं म्हणतात की कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतायत की चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक संख्या आहे 22 असं वर्णन करतात. त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे, गौर सर्वात्मा महापुरुषो महात्मा ना महामयी त्रिगुणातीत स्वरूपो भक्ती लोके काशती. तर याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंचं सुंदर वर्णन केलेलं आहे की बघा भगवंतांचं कसं शास्त्रामध्ये सुंदररित्या वर्णन केलेलं असतं. तर ते म्हणतात की भगवंत गौर सर्व व्यापी आहेत आणि ते परमात्मा रूपाने प्रत्येक ठिकाणी विराजमान आहेत. आता बघा हे भगवंतांचं लक्षण काय किंवा भगवंत काय आहेत हे आपण बघू शकतो की भगवंत हे गौर सर्वव्यापी आहेत आणि ते प्रत्येक परमात्मा रूपानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे है ना. अणु, रेणू, झाड, वृक्ष, लता, वेली, किडा, मुंगी जे काही आपल्याला या जगामध्ये चल अचल विचल जे काही दिसतंय ना त्याच्यामध्ये संपूर्ण परमात्मा रूपाने भगवान श्रीकृष्ण हे काय स्थित आहे है ना. आणि म्हणून आपण पाहतो की ब्रह्मदेव है ना, ब्रह्मदेवापासून त्याच्या छोट्याशा मुंगीपर्यंत काय त्या ठिकाणी देखील भगवंतांचं वास्तव्य आहे ना. आता विचार करा, आपल्या शरीरामध्ये परमात्मा आहे म्हणून तर आपण बसलेलो आहे आणि समजा आपल्या शरीरामध्ये जर परमात्मा नसला एखाद्या कोणाच्या पण ना तर काय करू आपण, मृत्युमन पहिलं घोषित करू आणि पहिलं म्हणतो की असा का बसलाय, हाले बिघाड डोले आहे ना जागा काय केला आहे ना. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो मृत व्यक्ती झालेले आहे, बघितलं तुम्ही मृत व्यक्ती कधी पाहिले, मृत्यू झालेला व्यक्ती कधी पाहिले, क्वचित लोक जवळ बसतात दर्शन घेतात तर लांब बसतात आहे ना.
काय याचं कारण? हा, भीती वाटते. भीती वाटते, पहिली गोष्ट भीती वाटते. होय, आपलाच घरचा माणूस आहे, सगळं ठीक आहे, पण आता आपल्यात नाही आहे ना. तर असं आहे. आणि म्हणून त्या परमात्म्यामुळं आपण सगळे एवढे एकत्र बसलेलो आहोत. एवढं सांगितलं का? तसं श्रीमद भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे की हा वृक्ष आहे, हा वृक्ष, आणि ह्या वृक्षावरती एक आत्मा आणि एक परमात्मा, आणि म्हणून याचा जीवात्मा म्हणून उल्लेख केलेला आहे. तर जीवात्मा हा काय करतो? त्या झाडाची फळं खातो, आणि परमात्मा त्याला साक्षी असतो. ह्या जगामध्ये आपण काय चांगलं वाईट जे काही करतो ना, त्याला कोण साक्षी आहे? परमात्मा. असे किती साक्षीदार आहेत? किती साक्षीदार आहेत? 12 साक्षीदार आहेत. ते काही आपण करतो ना, त्याला 12 साक्षीदार आहेत. मग त्याच्यात दिशा आल्या, सूर्य, चंद्र, दिवस, रात्र, वायू, आणि शेवटी परमात्मा, असं टोटल 12 व्यक्ती साक्षी आहेत आपण केलेल्या कार्याला. आणि म्हणून ह्या ठिकाणी परमात्मा रूपानं श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येक जीवांच्या हृदयामध्ये स्थित आहेत असं म्हणलं आहे. आणि ते कसे आहेत? पूर्ण पुरुषोत्तम आहेत, है ना. पूर्ण पुरुषोत्तम काय? भगवंत आहे. त्याचं दुसरं लक्षण सांगितलं आहे ना. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत हे परिपूर्ण आहेत, आणि त्यांच्यापासून प्रत्येक निघणारी गोष्टी कशी आहे? परिपूर्ण आहे ना. जसं ही माईक आहे, हे परिपूर्ण आहे का? हे भगवंताच्या सेवेत लावला, हा याची हिचं जीवन सार्थक झालं, परिपूर्ण झाला. पण ही परिपूर्ण गोष्ट आहे का? माईक पासून माईक निघतात का? नाही. हे कोणी बनवलंय? मनुष्याने बनवलंय. मग ती कसं काय परिपूर्ण? आपण परिपूर्ण आहोत का? वैज्ञानिक परिपूर्ण आहेत का? नाहीये. आपले इंद्रिय परिपूर्ण आहेत का? नाहीये. मग आपण बनवणाऱ्या गोष्टी कसं काय परिपूर्ण असू शकणार? आपणच परिपूर्ण नाही. आता माझ्या पाठीमागं काय दिसतं का आपल्या डोळ्याला? नाही दिसणार. आपल्या डोळ्यावरचे केस दिसू शकत नाही, पापण्या दिसू शकत नाहीत आपल्याला. तर मग आपण भगवंताला कसं काय पाहणार? आपण परिपूर्ण नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी म्हणलेले की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि ते परिपूर्ण आहेत, है ना. आणि म्हणून भगवंतांना ही जशी ही सृष्टी निर्माण केली भगवंतांनी, है ना. आणि ही भगवंतांनी सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवंतांनी केवळ दृष्टी टाकल्यानंतर ह्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, है ना. भगवंतांनी केवळ आपली दृष्टी टाकली या सृष्टीवरती, आणि ही चलायमान झाली. आणि म्हणून ब्रह्मदेव आपण पाहतो, ब्रह्मदेव हे दुय्यम निर्माता आहेत, है ना. जसं आता इथं माईक पडलेलं आहे, इथे मृदंग पडलेलं आहे, इथं करताल आहे, सगळं काही आहे. जोपर्यंत आपण ते मृदंग घेऊन वाजवत नाहीये तोपर्यंत त्याचा आवाज येणार नाही. तर ती चलायमान कोणी केलं? भगवंताने. जे रॉ मटेरियल आहे असंच पडलेलं, नंतर ब्रह्माजींनी काय केलं? एकत्र केलं, चालू केलं. आणि म्हणून ही सृष्टी आहे ना भगवंतांच्या अध्यक्षतेखाली करते आणि भगवंतांच्या इच्छेनुसार चालते, है ना. आणि म्हणून पूर्ण पुरुषोत्तम ते काय आहेत? भगवंत आहेत, परिपूर्ण आहेत. एक महान संत आणि योगी रूपात अवतीर्ण होतील. बघा, ही चैतन्य उपनिषदामध्ये असं म्हणलेलं आहे, भगवंत एक महान संत आणि योगी रूपात प्रकट होतील, अवतीर्ण होतील. तर एक महान संत आणि योगी कोण आहे? हो, चैतन्य महाप्रभू आहे. सरळ सरळ उपवास तिथे दिलेले आहेत. एक महान संत म्हणले चैतन्य महाप्रभू. वयाच्या 22व्या वर्षी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला. आपण वयाच्या 22व्या वर्षी ठरवतो जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय, है ना. इंजिनियर व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय, काय करायचंय, बरोबर ना. हे आपली, परंतु चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की मला काय व्हायचंय ते, है ना. संन्यास घेतला ते, है ना. आणि नंतर आपण पाहतो की आता स्वयं भगवंत आहे, त्यांना काय. तर हे अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू महान संत आणि योगी म्हणून ते काय झाले? प्रकट झाले. आणि त्यांनी आपण पाहतो संपूर्ण जगभरामध्ये त्यांनी प्रचार करू शकले असते, पण आपल्यासारख्या बद्ध जीवासाठी ते सेवा ठेवलेली आहे चैतन्य महाप्रभू. तर पुढे म्हणतात की ते 3 गुणांच्या पलीकडे आहेत.
आता श्रोताशोक उपनिषद चैतन्य उपनिषदामध्ये असं म्हणलेलं आहे की भगवंत बघा 3 गुणांच्या पलीकडे आहे. तर आपण सगळे जीव आहोत ना कसे 3 गुणांच्या अधीन आहोत है ना. 3 गुण कुठले? सत्व रजो तमो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुणामध्ये आपण थोडंसं व्यवस्थित कार्य करतो, रजोगुणामध्ये भागदौड करतो आणि पुन्हा तमोगुणामध्ये पाप कार्यामध्ये लागतो है ना. ही जीवाची स्थिती आहे. आणि म्हणून हे जे 3 गुण आहेत ना, तर असं म्हणलेलं आहे की भौतिक जगातले 3ही गुण कसे आहेत माहिती आहे का, एका बेडीप्रमाणे आहे ना. सत्वगुण, रजगुण, तमगुण. सत्वगुण सोन्याची बेडी आहे, रजगुण चांदीची बेडी आहे आणि तमगुण लोखंडाची बेडी आहे. त्याच्यात कुठली चांगली बेडी हो? सोन्याची आहे ना. कारण का सत्वगुण आहे ना आणि सोन्याची बेडी आहे, चांगली आहे ना. उद्यापासून मला बांधलं पाहिजे ना है ना. तर विचार करा, बेडी ही बेडी असते, मग ती सोन्याची असो, चांदीची असो, नाही तर लोखंडाची असो. बेडी म्हणली की बंधन आलं. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की हे अर्जुना निस्त्रगुण्य भव अर्जुना, की तू 3 गुणाच्या पलीकडे उठ है ना. ठीक आहे, आपण शुद्ध सत्वामध्ये येऊ शकतो. शुद्ध सत्वामध्ये आल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णाची आपण आराधना करू शकतो. सत्वगुण हे चांगलं आहे कशासाठी? भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. म्हणून आपण एवढं काय सांगतो, लवकर उठा, नामजप करा, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, शास्त्रांचा अध्ययन करतो, नामजप करतो. आपण सगळ्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो का? कारण सत्वगुणामध्ये आध्यात्मिक शक्ती आपण जास्तीत जास्त प्राप्त करू शकतो है ना. आणि दिवसभर आपण ते कार्य करू शकतो. जसं जसं आपण पाहतो 9, 10, 11, 12 वाजायला लागतात, तसं मग एक माळ करणं, शास्त्रांचं अध्ययन करणं फार कठीण होऊन जातं. आणि म्हणून प्राप्तकाली जितकं लवकर उठल तितकं आपण काय केलं पाहिजे, सत्वगुणांचा लाभ भेटला पाहिजे आणि शुद्ध सत्वाच्या पलीकडे गेलं पाहिजे. तर भगवंत ही एक आहे 3 गुणांच्या पलीकडे आहे. भगवंत कधीही ह्या 3 गुणामध्ये येत नाहीये आहे ना. आणि म्हणून भगवंत हे भगवंत आहे. जसं एखादा राजा तो काय करतो, जेलमध्ये जातो आणि जेलमध्ये जाऊन सर्व कैद्यांना वगैरे भेटून सगळं काही व्यवस्थित चालले का म्हणून बघून येतो है ना. पण कैदी काय विचार करतात की बहुतेक राजाने पण काहीतरी चुकी केली काय, की बहुतेक आज तो जेलमध्ये आलेला आहे ना. असं म्हणलं असतं तर मग काय झाले, कारण आपण सगळे वेडे आहोत. कारण राजा स्वइच्छेनं आलेला आहे आणि स्वइच्छेनं निघून चाललेला आहे. आपली इच्छा आपण आधी पुन्हा जेलमध्ये जायची इच्छा आहे का? नाही. आपल्याला जबरदस्तीने तिथं आणलं जातं. आपली जायची इच्छा असते, कोण पाठवतं का? नाही पाठवत. तसं ह्या भौतिक जगामध्ये जरी भगवंत आले ते कसे येतात, स्वइच्छेने येतात है ना. स्वइच्छेने भगवंत येतात आणि स्वइच्छेने या ठिकाणी लीला करून पुन्हा स्वइच्छेने निघून जातात. आपण स्वइच्छेने आलोय, स्वइच्छेने जाणार आहे नाही. आपल्या जगात काय चालणार नाही. तसंच भगवंत मात्र काय, त्यांच्या लीला आल्या तर त्या स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने निघून जातात. आणि म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जरी या भौतिक जगामध्ये असले किंवा गौरांग महाप्रभू या जगामध्ये असले तर कधीही ते 3 गुणाच्या अधीन येत नाहीये. कारण 3 गुणांच्या पलीकडे भगवंत आहे. आणि 5वा मुद्दा सांगितलेला आहे, ते भक्ती मार्गाचा प्रसार करतात है ना. आता बघा, संतांचं वर्णन केलेलं आहे, पूर्णपुरुषोत्तम आहे, परमात्मा आहे, सर्वव्यापी आहेत, सगळं काय एवढं उल्लेख केलेला आहे. ते भक्तीचा प्रचार करतील. कुणी प्रचार केला हो? कुठल्या युगा? असं शुकदेव गोस्वामी वर्णन करतात की भगवंतांचे अवतार अनंत आहेत. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम. भगवंतांचे अनेक अवतार आहेत. आपण मुख्य अवतार 10 अवतार स्तोत्र म्हणतो किंवा 22 अवतारांचं श्रीमद भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे. पण शुकदेव गोस्वामीकडे वेळ नव्हता तेवढा सगळं सांगण्यासाठी, म्हणून त्यांनी ठराविक त्यांचं काय केलेलं, वर्णन केलेलं. परंतु ब्रह्मसंहितेमध्ये म्हणलेलं आहे की अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम. भगवंताचे अनंत रूप आहेत है ना. तर मग कुठल्यावर भगवंताच्या रूपाने प्रचार केलेला आहे एवढा? चैतन्य महाप्रभू है ना. चैतन्य महाप्रभूंनी काय केलेलं आहे, भक्ती मार्गाचा प्रचार केलेला आहे. आणि हे 5 पुरावे चैतन्य उपनिषदामध्ये सांगितले. भरपूर सांगितलेत, पण हे थोडक्यात मी काय केलेलं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण घेतलेलं आहे.
तर हे 5 मुद्दे आपण पाहतो ही कुठं कोणाच्यात दिसतात? चैतन्य महाप्रभूमध्ये दिसतात. आणि म्हणून शोताशोत उपनिषद आहे हे चैतन्य महाप्रभूंचं काय करतं? वर्णन करतं. तर त्या ठिकाणी कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करतायत. ते म्हणतात, सैत गोविंद साक्षात चैतन्य गोसाई, जीव निस्तारिते दयालु वार नाही. की ते म्हणतात, सैत गोविंद साक्षात चैतन्य गोसाई, जीव निस्तारिते याचे दयालु वार नाही. म्हणजे काय की सैत गोविंद साक्षात चैतन्य गोसाई जे भगवान श्रीकृष्ण होते, त्यांना आपण गोविंद गोपाल मधुसूदन जे म्हणतो, गोविंद साक्षात आता काय झालेले? तेच चैतन्य गोसाई झालेले आहे ना. म्हणजे जे गोविंद होते, जे गोपाल होते, जे कृष्ण होते, ते आता काय झालेले? साक्षात मधी साक्षात तेच साक्षात गोसाई झालेले, चैतन्य गोसाई झाले. जीव निस्तार येते याचे दयालु वार नाही. म्हणजे काय? तर आपल्यासारख्या जीवांना निस्तारण्यासाठी, सुधारवण्यासाठी, उद्धार करण्यासाठी जे काय आहे समजून घ्या, जीव निस्तार येते याचे दयालु वार नाही. म्हणजे आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी काय केलेले? निस्तार केलेला आहे, विस्तार केलेले स्वतःचा. आणि एवढंच नाही, आपल्याला उद्धार करण्यासाठी आपली पात्र अपात्र न देखील है ना, चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला बाबा हा काय स्त्री आहे, पुरुष आहे, बालक आहे, वृद्ध आहे, महिला आहे, काही नाही, कुठल्याही प्रकारचं न हे काय करता दयालु आर नाही. त्यांनी आपली उदारता प्रकट केली आहे ना. इतकं श्री कृष्णदास कविराज गोस्वामी हे चैतन्य चरितामृतमध्ये काय करतायत? वर्णन करतायत. तर असं हे चैतन्य चरितामृत आहे. पुन्हा दुसरं शास्त्र आहे, त्याच्यामध्ये उपनिषद आहे, श्वेताश्वतर उपनिषद, याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं वर्णन केलंय, तुम्ही महेश्वर आहात है ना, भगवंतांचं वर्णन केलंय, महेश्वर आहात. तर ह्या ठिकाणी जे महेश्वर म्हणतो आपण पाहतो की प्रत्येक जीव काय आहे? एक छोटा छोटा ईश्वर आहे ना. कोण आपल्या घराचा ईश्वर आहे, कोण देशाचा, कोण तालुक्याचा, कोण जिल्ह्याचा आहे ना, छोटे मोठे ईश्वर होतात. परंतु आपण पाहतो भगवंत हे काय? परमेश्वर आहे ना, सगळ्या सृष्टीचे निर्माताकार आहे ना. आणि म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे? महेश्वर म्हणलेले. आणि ते असं म्हणतात पुढं असं म्हणलेलं की अखिल देवतांचे आराध्य दैवत आहे. आता बघा, ज्या देवी देवता आहेत ना, वरुण, चंद्र, इंद्र, ह्या जी सगळ्या देवता आहेत, तर 30 करोड देवते आहेत, त्यांचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. ह्या देवतांचे देखील ते कोण आहेत? आराध्य आहेत. म्हणजे देवता देखील काय करतात? भगवंतांकडं जातात, काही मागणी मागतात, त्यांची पूजा अर्चा करतात, त्यांची स्तुतिगान करतात, सगळं काही वर्णन करतात. आणि म्हणून अखिल देवतांचे आराध्य दैवत ते आहे. आराध्य दैवत भगवंतांचे, देवतांचे आराध्य दैवत भगवंत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ज्या वेळेस ह्या धर्तीवरती एखादा असुर तपस्या करत असेल है ना, कुणी यज्ञ करत असेल, कुणी जर स्वर्गामध्ये आक्रमण करण्याची जर तयारी करत असेल ना, तर देवता समजून शकतात की आपल्याला आता क्षीरोदक सागर आहे ना, तिकडे जावं लागणार आहे ना. आणि म्हणून मग हे सगळं ब्रह्माजी, इंद्र, वरुण, चंद्र सगळ्याही देवी देवता एकत्र येतात आणि भगवंताकडे जाऊन स्तुतिगान करतात. आणि स्तुतिगान गेल्यानंतर भगवंत आता तुम्ही आमचं रक्षण करा, कारण आम्ही आमचं रक्षण करत नाहीये. म्हणून पाहतो पण रावण असेल, कुंभकर्ण असेल, हिरण्यकशिप असेल, हिरण्याक्ष असेल, हा अशा अनेक ह्या धर्तीवरती अनेक असे असुर होऊन गेले. आणि ज्या ज्या ठिकाणी असुरांनी उत्पात माजवला त्या ठिकाणी आपण पाहतो देवता कुठे गेल्या? भगवंतांकडे गेल्या. आणि मग भगवंतांनी काय सांगितलं शास्त्रामध्ये? श्रीमद भागवतमध्ये फार सुंदर वर्णन केलेले. व्यासदेव श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात है ना, तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यंती यत् सूर्या है ना,
ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये भगवंतांनी काय केलेले ज्ञान दिलेले. आणि ज्या ज्या वेळेस ह्या देवता त्या शिरोदक्षिणी सागरामध्ये जायच्या, प्रार्थना करायच्या भगवंतांना, तर भगवंत काय करायचे, ब्रह्मांच्या हृदयामध्ये सांगायचे की तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही जा, मी आता लवकरच काय होणार आहे, प्रकट होणार आहे. आणि तुम्ही देखील मला सहकार्य करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घ्या, है ना. आणि म्हणून आपण पाहतो कधी सगळे वानराच्या रूपामध्ये आले, कधी बालगोपालांच्या रूपामध्ये आले, वेगवेगळ्या रूपामध्ये जसं भगवंतांनी कार्य केलं तसं ते अवतार घेतलेले आहे. आणि नंतर मग पाहतो त्याने ब्रह्महृदय आदिक मुह्यंती यत् सूर्य, आहे ना. ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये ते ज्ञान दिलं. ब्रह्मदेवाने इतर देवतांना सांगितलं आणि मग देवता आपल्या आपल्या पुन्हा कार्यामध्ये गेले. तर या ठिकाणी म्हणलेले अखिल देवतांची आराध्य दैवत आहेत. भगवंत हे अखिल देवतांचे आराध्य दैवत आहेत. ह्याचं श्वेताश्वत उपनिषदामध्ये देखील वर्णन केलेलं आहे. पुढं ते म्हणतायत सर्व प्रभूंचे प्रभू आहात. आता बघा, कोणी प्रभू आहे, कोणी महाप्रभू आहे. आपण सगळे प्रभू म्हणतो. श्रील प्रभुपादांनी आपल्याला संस्थेमध्ये एक विशेष महिलांना माताजी आणि प्रभूजींना प्रभूजी असं काय म्हणलेलं. प्रभू म्हणजे काय, हा ठीक आहे. पुढं अजून काय, कृष्णाचं भक्त. पुढं प्रभू म्हणजे काय, प्रभू म्हणजे तुम्ही माझे स्वामी आहात. प्रभू आहे ना. आपण नाही समजलं पाहिजे मी तुमचा सगळ्यांचा स्वामी आहे. आपण एक हा एक आदर भाव है ना, एक आदर भाव है ना. आपली भावना दासानुदास, गोपीर पद्मलिओ दासानुदास. परंतु आपण दुसऱ्याला ज्यावेळेस समजतो त्यावेळेस हा माझा प्रभू आहे, मी त्याचा सेवक आहे, असली आपली भावना असली पाहिजे. आणि हे तर आपल्याला प्रभुपादांनी शिकवलं संस्थेमध्ये है ना. आणि हे तर आपण शिकलं पाहिजे. असं नाही की त्याला आता थोडंसं मला प्रवचन करायला यायला लागलं, थोडंसं कीर्तन करायला लागलं, 2-4 लोक ओळखतात, आता मी ह्या सगळ्यांचा प्रभू झालो. नंतर मग आणखीन थोडं वाईट जास्तच मला लोक ओळखायला लागले, महाप्रभू झालो. असं जर असेल तर मग समजायचं आपली गाडी काय झाली, घसरतीला लागलेली आणि थोड्या दिवसात आपण सगळंच विसरून जाणार आहे ना. तर हे काय आहे, सर्व प्रभूंचे प्रभू आहात. भगवंत हे आपले काय सर्वांचे प्रभू आहेत. आणि म्हणून हे आपण आणलं. तर हे श्वेताश्वत उपनिषदामध्ये जो वर्णन केलेलं आहे. तर ही 2 उपनिषद झाली. तिसरं उपनिषद आहे मुंडको उपनिषद. मुंडको उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 3.1.3 असं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात यदा पश्यते रुक्मवर्णं करतारं मनीषं पुरुषं ब्रह्मयोनिषं. तर त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे परम ब्रह्माचे उद्गम असणाऱ्या सुवर्णवर्णीय त्या भगवंताला पाहणारा मुक्तात्मा आहे. तर मुंडको उपनिषदामध्ये असं म्हणून गेले बघा की जो व्यक्ती भगवंताला पाहतो त्याचा इथं उल्लेख केलेला आहे. परम ब्रह्मांचे उद्गम असणाऱ्या सुवर्णवर्णीय त्या भगवंताला पाहणारा मुक्तात्मा आहे. म्हणजे 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू या धर्तीवरती प्रकट झाले. आणि जो व्यक्ती चैतन्य महाप्रभूला पाहिलं काय झालं त्याचं, कृष्णप्रेममध्ये आहे ना. विचार करा, साक्षात भगवंतांचं दर्शन घडलं इथं, काय होणार आहे. समजा आपण इथून जातो पंढरपूरला, है ना, साक्षात भगवंत आहेत ते. भलं आपल्याला ते एका मूर्ती रूपामध्ये दिसतील, पण आपण असं बघितलं पाहिजे की साक्षात, जसं आता ह्या ठिकाणी अक्षय प्रभू आहे. अक्षय प्रभू म्हणल्यानंतर मी काय करतो, त्यांना साक्षात पाहतो, है ना. असं नाही की त्यांचा काय पुतळा बसला इथं किंवा फोटो बसला आहे ना, नाही, साक्षात अक्षय प्रभू आहे ह्या ठिकाणी, है ना. तसं आपण पंढरपूरला गेल्यानंतर देखील काय पाहिलं पाहिजे, साक्षात विठ्ठल है ना, भगवंत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक. आता मी त्यांचे चरण पकडणार आहे, हे स्मरण करून त्या भावनेमध्ये आपण काय केलं पाहिजे, नाही हे भगवंत आहे. भलेही मला आता मूर्तीमध्ये दिसतील, परंतु हे काय भगवंत आहे. म्हणून भाव आहे जनार्दन मानव, म्हणून आपली भावना, आपली चेतना हे काय केलं पाहिजे, विकसित केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू
ह्या धर्तीवरती प्रकट झाली 500 वर्षापूर्वी. तर अनेक लोकांनी त्यांचं काय केलेलं आहे, दर्शन केलेलं आहे. आणि जसं चैतन्य महाप्रभूंचं दर्शन लोकांनी केलं त्यांना काय मिळालं, कृष्ण प्रेम मिळालं है ना. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूने आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी गेले है ना, ज्या ज्या ठिकाणी कीर्तन केलं महाप्रभूंनी, तर सगळ्यांचा काय केलं, उद्धार केले. म्हणून एवढंच नाही तर आपण पाहतो चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतायत की ज्यावेळेस गोविंद आणि चैतन्य महाप्रभू झारखंड जंगलातून जात होते, तर त्या ठिकाणी जात असताना जंगलामध्ये कोण, थोडंच माणसं भेटणार आहेत. तर पशु पक्षी सगळे, वाघ, सिंह, हत्ती, हरण असे अनेक पशु मिळायचे. आणि चैतन्य महाप्रभूंनी त्या ठिकाणी कीर्तन केलं. आणि ही एकमेकाचं कधी न जमणारे पशु एकमेकांच्या गळ्यामध्ये त्यांचे जे काय असेल ते हात पाय जे काय असेल ते गाऊन नृत्य करू लागले, गाऊ लागले, मोठे मोठे काय म्हणू लागले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. साक्षात ब्रह्म त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हे काय करतायत, आपल्या या सर्व जीवांचा त्यांनी काय केलेलं, उद्धार केले है ना. एवढंच नाही तर असं कृष्णदास कविराज गोस्वामी पुढे वर्णन करतात की चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस खेडोपाड्याने जायचे, गावाकडे जायचे, तर त्या ठिकाणी अनेक लोक हरिनाम संकीर्तन करायचे. चैतन्य महाप्रभू प्रत्येकाला लावायचे हरिनाम संकीर्तन करायला. आणि त्यामुळे ती लोक कीर्तन करायचे. आणि कीर्तन एकदा हरे कृष्ण म्हणल्यानंतर त्यांना कृष्ण प्रेम मिळायचं. आणि त्यांना एखाद्या व्यक्तीने स्पर्श केलं तर तो देखील काय म्हणायचा, हरे कृष्ण म्हणायचा. आणि पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, चौथा, आता कोणाला टच करतोच की आपण, त्याला टच झालं की तो हरे कृष्ण म्हणायला चालू केला. बघा विचारा काय, जसं स्विच हे तिथं स्विच आहे ना, तिथं वायर गाठलं की तिकडे 100 लाईटा लावल्यात ना, सगळ्या 100 लाईटा सगळ्या लागणार. आणि समजा ती लोक कीर्तन करत करत आपल्या गावी गेली है ना, हे बाबा काय म्हणायचं म्हणून जर समजा दुसऱ्याने त्याच्या गावात जर एक टच केला का नाही, तो देखील काय करायचा, हरे कृष्णा करत जायचा घरात. आणि घरात गेल्यानंतर त्याची पत्नी, मुलं, बाळ सगळे त्यांना टच केले की ते देखील काय करायचे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ही अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूने आपलं कृष्ण प्रेम वाटलं आणि या सर्व लोकांच्या जीवांचा काय केलेले, उद्धार केलेले. तर जो व्यक्ती भगवंताला पाहतो, भगवंताचं नाव घेतो है ना, तर त्याचा अशा प्रकारे निश्चितपणे काय झालेले, उद्धार झाला आहे. तर तो भगवंताला पाहणारा मुक्तात्मा आहे है ना. म्हणून ही साधारण आत्मा नव्हती. म्हणून चैतन्य महाप्रभूने ही कृष्ण प्रेम देऊन सगळ्यांचा उद्धार केला, कोणाला ठेवलं नाही है ना. परंतु विचार करा, असं म्हणतात की चैतन्य महाप्रभूंनी सगळ्या जीवांचा उद्धार केल्यानंतर देखील अजून काय झालेलं आहे, हे तर खचाखच भरलेलं आहे. कमी आहे का, कमी नाहीये. म्हणजे इथलं मार्केट काही कमी होत नाहीये. म्हणजे काय, जे चक्र आहे ना जन्म मृत्यूचं चालत राहतं. इथून नरकात जायचं, नरकातून किंवा स्वर्गात जे काय असेल थोडंफार वरती करून पुन्हा नरकात यायचं, नरकातून पुन्हा इथे यायचं, इथून पुन्हा स्वर्गात चांगलं केलं तर स्वर्गात जायचं, नाही तर मग नरकात जायचं. ही चक्र चालत राहतं. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सगळ्याला गोलोक वृंदावनला पाठवलं, कृष्ण प्रेम दिलं आणि गोलोक वृंदावनला पाठवलं. तर अशा प्रकारे तर ह्या मुंडकोप उपनिषदामध्ये म्हणलेलं आहे. आणि चौथा आहे कृष्ण यामलम तंत्र. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, पुण्यक्षेत्रे नवदीपे भविष्यामी सचिश्रुत. तर ह्या कृष्ण यामलम तंत्रामध्ये म्हणलेलं आहे की पुण्यक्षेत्रे नवदीपे भविष्यामी सचिश्रुत. बघा किती स्पष्ट उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे पुण्यक्षेत्र, धाम कसे आहेत है ना, पंढरपूर असेल, मायापूर असेल, नवदीप असेल, वृंदावन, द्वारका, मथुरा, ही तीर्थ आहेत. हे काही साधारण तीर्थ नाहीत. भले या भौतिक जगामध्ये तिथं देखील जन्म मृत्यू जलावादी आपल्याला दिसत असेल, गटारी वाहता दिसेल, डुकरं माणसं सगळं काय दिसत असेल, विणारी खाणारे सगळं काय दिसत असेल. परंतु ती एक भौतिक दृष्टी झाली. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रभुपाद म्हणायचे तिथला भंगी आहे ना, भंगीवाला सुद्धा देखील आपल्यापेक्षा फार भाग्यशाली आहे. कारण तो भंगीवाला रोज त्या व्रजची रज आपल्या अंगावरती घेत आहे. किती भाग्यशाली आहे.
आपल्याला वज्रच मिळते नाही. कधी तर आपण जातो, लावतो, झटकतो बियाणे, कपडे घाल झाले. हा आपली अशी तशी आहे. तर विचार करा, पुण्यक्षेत्रे नवदीपे का म्हणलेलं आहे? आपण पाहतो की द्वारका, मथुरा, वृंदावन, रामेश्वर, म्हणजे किती भारतामध्ये तीर्थ आहे तो, है ना? किती सगळं तीर्थ आहे, किती भाग्यशाली आपण. भलं जात नाही तो भाग वेगळा आहे. खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर आपण सगळं पाहतो आपण, परंतु तीर्थस्थानाला म्हणजे काय पैसे जातात ना, भले इकडं दुप्पट जाते असं आहे. परंतु पुण्यक्षेत्रे नवदीपे भविष्यामी सचिश्रुत, याचं असं वर्णन केलेलं आहे की नवदीप हे देखील काय आहे? धाम आहे. चैतन्य महाप्रभू कुठं प्रकट होणार? जे पुण्यक्षेत्र आहे ते कुठलं आहे? नवदीप. तिथं दुसरे नाव येऊ शकलं असतं, एवढे क्षेत्र आहेत. नवदीपच का आलेले? कारण भगवान तिथं प्रकट होणार आहेत म्हणून नवदीप आले. भविष्यामी, भविष्यामध्ये सचिसुत आहे ना. सचिसुत म्हणजे काय? सची माताचे सुपुत्र. आपण जे आता भजन गायलं ना, सुंदर बाला सची रघुलाला नाचत श्री हरी स्तनमे. सचिसुत आहे ना, सचिसुत हे गौरांग महाप्रभू हे सची मातेचे पुत्र आहेत आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये त्या ठिकाणी प्रकट होते. मी पुण्यक्षेत्रे नवदीप सची मातेचा पुत्र म्हणून अवतीर्ण होईल. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी किंवा शास्त्रांनी अनेक प्रकारे काय केलेलं आहे? भगवंतांचं वर्णन केलेलं आहे. चौथं झालं. पाचवं वायुपुराण. वायुपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. कलो संकीर्तन नारंभे भविष्यामी सचिसुत. आता वायुपुराणामध्ये काय केलेलं विचार करा. कलियुगात संकीर्तन आंदोलनाच्या शुभारंभाला मी सची मातेचा पुत्र म्हणून अवतीर्ण होईल. तिथं देखील त्या ठिकाणी वायुपुराणामध्ये वर्णन केलेले आहे की कलियुगामध्ये कलो संकीर्तन आरंभे असं म्हणतात. चैतन्य महाप्रभूंचा उद्देश जो होता ना, काय उद्देश होता? मेन उद्देश बस. चैतन्य महाप्रभूंचा उद्देश यजन याजन पठन पाठन काही करायचा उद्देश नव्हता. चैतन्य महाप्रभूंनी किती शास्त्र लिहिले, किती पुस्तकं लिहिले? त्यांचं वर्णन. चैतन्य महाप्रभूंनी स्वतः किती पुस्तकं लिहिली? काहीच लिहिलेलं नाहीये. फक्त चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला 8 श्लोका दिलेले आहेत आणि 8 श्लोकातील चेतोदर्पण आपण म्हणतो ना, शिक्षा अष्टक आपण त्याला म्हणतो. शिक्षा अष्टक, ती अष्टक आहे ना, ती पालन करता करता आपले आयुष्य जरी गेलं तरी संपणार नाही. त्याच्यामध्ये सगळं आहे. काही अजून भगवंताला सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही प्रत्येक श्लोकांचं वर्णन वाचा, अर्थ वाचा, ते जाणून घ्या. एक एक चैतन्य महाप्रभूंची आज्ञा पालन करताना आपल्याला चक्कर येईल. इतका अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जास्ती काही लिहिलं नाही. शिष्टाष्टकम लिहिले असतील, अजून काही थोडंफार काय लिहिले असतील, बस एवढंच. बाकी काय लिहिले नाही. परंतु त्यांच्यामध्ये इतकी शिकवण आहे, इतकं काही भरलेलं आहे, सगळं सार आहे. आणि त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभू मी आता फक्त कीर्तन करणार आहे. आणि आपण ज्यावेळेस नित्यानंद महाप्रभूंचा आविर्भाव कथा आपण पाहिली की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी नवदीपामध्ये हरिनाम संकीर्तन सुरू केलं आणि म्हणाले की आपल्या इथं एक महान भागवत आलेलं आहे, त्याला शोधून काढा, है ना. आणि भक्त म्हणाले की आम्ही सगळं काही शोधलं पण भेटत नाहीये. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, संकीर्तन चालू करा आणि चला माझ्या मागं आणि नंतर नंदनाचार्याच्या घरी आपण पाहतो त्या ठिकाणी नित्यानंद महाप्रभू आपण बसलेले होते. ते देखील परीक्षा घेत होते भगवंताचे, हेच भगवंत आहेत का बघूया, आहे ना. हे भगवंताच्या लीला आहेत आणि आपण ती पाहिलेले आहे ना, अशा प्रकारे. आणि नंतर मग दोघांचे गाठभेट होते, त्या ठिकाणी मोठं संकीर्तन होतं. आणि चैतन्य महाप्रभूंनी त्या ठिकाणी मग हरिदास ठाकूर आणि नित्यानंद महाप्रभूंना आज्ञा दिली, जा रे देखो तारे को कृष्ण उपदेश. आणि म्हणून हे चैतन्य महाप्रभूंचं आज्ञा आहे. आपण प्रत्येकाने या आंदोलनाचा काय केला पाहिजे? प्रचार केला पाहिजे, संकीर्तनाचा प्रचार केला पाहिजे. आणि केवळ चैतन्य महाप्रभूंनी कीर्तन केलं. चैतन्य महाप्रभू जो व्यक्ती कीर्तन करतो ना, तो फार प्रिय होतो चैतन्य महाप्रभूंना, लय आवडतो.
आणि म्हणून कलियुगामध्ये जास्तीत जास्त संकीर्तन केलं पाहिजे. संकीर्तन म्हणजे काय? सगळे आपण एकत्र यायला पाहिजे आणि कीर्तन केलं पाहिजे. मला आपल्याला शास्त्र वाचता येत नसतील, काय समजत नसेल, काही हरकत नाही, संकीर्तन करा. मोठा ब्राह्मण आहे, मोठा पंडित आहे, सगळ्या वेदांचं पुराणाचं सगळं सार तो काढताय, हे सगळं सार आहे त्याचं. आणि म्हणून आपण संकीर्तन केलं पाहिजे. आज प्रभूजी म्हणाले मला की प्रभूजी आम्ही आज नगर संकीर्तन करतोय. आणि वा, चांगलं आहे. मी म्हणलं कमीत कमी 5 लोक तर पाहिजे. नाही म्हणे आम्ही 10 जण गेले ते का. चला काय हरकत नाही, इच्छा तर केली कमीत कमी, आहे ना. इच्छा तर केलेली आहे. चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये जरी इच्छा जर केली ना, कृष्ण प्रेम मिळतं, एवढं लक्षात ठेवा. कधीच फेल होणार नाहीये आणि तुमची ती इच्छा पूर्ण होणारच. असं नाही की नुसतं प्रत्येक वेळेला इच्छाच करायचं. आता मी प्रसाद खाल्ला झालं का. कधी कधी खावं पण लागतं. त्यासाठी आपल्याला इच्छा जरी केली तर ती काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की वायू पुराणामध्ये चैतन्य महाप्रभूने याचं वर्णन केलेले कलो संकीर्तनारंभे भविष्यामी सचिसुत, की कलियुगामध्ये ह्या संकीर्तनाचा आरंभ सुरुवात करण्यासाठी सचिसुतांचे पुत्र म्हणजे चैतन्य महाप्रभू काय होणार आहे, हे प्रकट होणार आहे, याचं वर्णन केलेलं आहे. तर ब्रह्मयालम मंत्र तंत्र ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. कधी कधी मी स्वतः भक्त रूपाने भूलोकी अवतीर्ण होतो. आता बघा, भक्त अवतारम भक्तसंख्यम नमामि भक्त शक्ती का, है ना. भगवंत कधी भगवंत म्हणून येतील, है ना, कधी भक्तांचा अवतार म्हणून प्रकट होते, है ना. तर चैतन्य महाप्रभू कसे आले, भक्ताच्या रूपात, है ना. आणि विठ्ठल भगवंत कसा आले, द्वारकेचा राणा आला पंढरी, है ना. म्हणजे ती द्वारकेहून आले, आपल्या भक्तांना भेटण्यासाठी आलेले, आहे का. बघा भक्त बनवून आले का, नाही. तर पण चैतन्य महाप्रभू कसे आले, भक्त अवतार, है ना. भक्ताचा अवतार ती घेऊन आलेले, है ना. चैतन्य महाप्रभू म्हणजे तुम्ही भगवंत आहे, म्हणजे मी नाही भगवंत, विष्णू विष्णू म्हणायचे, आहे ना. तर स्वतःला कधी भगवंत असून ते भगवंत म्हणाले. परंतु कलियुगात लोक मी भगवंत, भगवंत नसताना सुद्धा मी भगवंत आहे, एवढा भयंकर फरक आहे, है ना. आणि म्हणून ह्या ठिकाणी ह्या ब्रह्म या अलम तंत्र याच्यामध्ये म्हणलेले कधी कधी मी स्वतः भक्त रूपाने भूलोकी अवतीर्ण होतो. आपले एक आचार्य आहे, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जीवे दया करी स्वपार्षद स्वधाम सहवतारी. तर त्या ठिकाणी आचार्यगण म्हणतात की चैतन्य महाप्रभू भगवंत आहे, ते आलेले आहे. तर एकटंच नाही आले, ते आपल्या पार्षदाने घेऊन आलेले. एवढंच नाही, मग त्यांचे मित्र असतील, त्यांचे गंगा यमुना, है ना, स्वपार्षद स्वधाम, धामाला ते घेऊन देखील आलेले. म्हणून नवदीप धाम, मायापूर धाम, वृंदावन धाम, जेवढी काही भारतामध्ये धाम आहेत ना, ही काही साधारण धाम नाही आहे. हे कसे फार साक्षात भगवंतांचं जे वैकुंठ आहे ना, ते धाम आहे, अभिनय भगवंत तिथलं धाम आहे. आणि हे ह्या पुराणामध्ये काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक भरपूर शास्त्रामध्ये वर्णन केले. तर अनेक शेवटचे 1-2 आपण पाहूया, नंतर थांबूया. तर अनंत संहिता म्हणून एक संहिता आहे, शास्त्र आहे, त्याच्यामध्ये देखील वर्णन केलंय. परम भगवान कृष्ण राधाराणींचे प्राणवल्लभ आहेत, है ना. तर भगवान श्रीकृष्ण हे काय आहे, राधाराणीचे प्राणवल्लभ आहे. म्हणून आपण पाहतो वृंदावनमध्ये की वृंदावन एक असं स्थान आहे की भगवान श्रीकृष्णांचं एक नित्य लीलेचं स्थान आहे. त्या ठिकाणी अजून देखील असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या नित्य लीला हे करत असतात. आणि त्यांची जी प्रियतमा आहे किंवा भक्त आहे ज्या राधाराणी, ती भगवान श्रीकृष्णांचं काय करते, चिंतन करते, मनन करते, प्राणावणी प्रिय आहे ना. म्हणून आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णावरती राधाराणी इतकं प्रेम करते, प्रचंड आघात प्रेम करते. आणि भगवान श्रीकृष्ण देखील राधाराणीवरती खूप प्रेम करतात, है ना. आणि म्हणून ती प्राणवल्लभ आहे, राधाराणीचे प्राणवल्लभ
आणि राधाराणी किंचित काय प्राणवल्लभ. म्हणजे जसं भगवान म्हणतात ना, ये यथा माप्रमदे राम तथैव भजाम्यहम्. ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाचे आपण जातो, ज्या भावनेक जातो, त्या प्रकारचं भगवान काय करतात, त्याचे आदान प्रदान करतात. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपण देखील त्या भगवंतांना आपण काय केलं पाहिजे, पुकारलं पाहिजे. पुढं वर्णन करतंय की विश्वसृष्टींची उत्पत्ती, स्थिती, लयादी क्रिया तेच विश्वनाथ गौरूपाने प्रकट होतात. आता अनंत संहितेमध्ये असं वर्णन केलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण ते काय, ते सृष्टी आहे ना, विश्वसृष्टी, त्याची काय उत्पत्ती करतात, स्थिती करतात आणि लय देखील करतात. म्हणजे बघू शकतो की भगवंत आहेत ना, हे भगवंत जे काही आपण ह्या दुनियामध्ये आपण पाहतो हे केवळ भगवंतांच्या इच्छेमुळे चाललेलं आहे ना. आपल्याला वाटतं की मी करतो म्हणून हे सगळे जगतायत, एवढं खातायत, एवढं सगळं मॅनेज होतं, एवढं हे होतं ते होतं, नाही आहे. त्या भगवंतांची इच्छा आहे म्हणून हे चाललेलं आहे. त्या भगवंताने जरा श्वास आत घेतला, आपण गेलो, आपलं ब्रह्मांडच ना त्याच्या नाका जाते, मग आपण काय राहणार तिथं. हा, ते हत्तीनं कधी हे केलं बघितलंय तुम्ही, असं ओढून घेतलेलं बघितलंय कधी? कधी फुकतं जनावर, कधी कधी फुकून खातात बघा. ती कसपट वगैरे कसं फुरक म्हणून वळल्या निघून जातं है ना. किंवा आपण कधी कधी फुरका मारतो बघा है ना, फुरक म्हणून लगेच ओढून घेतो, तर ती सूप बीप खातात तर लगेच गटमन घेऊन टाकतो. तशी आपली अवस्था आहे ना, तशी आपली अवस्था. म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की विश्वसृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय हे नाही सर्व कारणाची कारणे बघून याला है ना. आपण एक निमित्त मात्र आहोत. भगवंती त्याचं काय करतात, उत्पत्ती करतात, त्याचं पालन करतात आणि वेळ आलं त्यांना संहार देखील करतात. आपलं काहीच नाही, तर जोपर्यंत आपले संस्कार चालतात तोपर्यंत राहायचं, करायचं आणि आलं निघायचं, संपलं. आपलं काहीच नाही, आपण निमित्त मात्र आहोत है ना. आणि म्हणून भगवंत ह्या ठिकाणी विश्वसृष्टीचे ते काय उत्पत्ती, स्थिती सगळं काही ते आहे. ब्रह्माजी सांगतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादी गोविंद सर्व कारण. कारणाचे कारण भगवंत आहे, आपण काही कारण आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहे. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, मग आपण ठरवायचं चांगल्याचं निमित्त म्हणायचं का वाईटचं निमित्त म्हणायचं. म्हणून सर्व कारणाचे कारण भगवंत आहे. आता शेवटचं आहे, अनेक पुराणामध्ये अनेक वर्णन भगवंतांचं केलेलं आहे. आता शेवटचं आपण पाहतो की भागवत पुराण आहे ना, अमलम पुराण म्हणलेलं आहे. विचार करा, व्यासदेवानी इतके सगळे काही ग्रंथ लिहिले आहेत. आपण फक्त 4-5 ग्रंथांचं वर्णन हे पाहिलेलं आहे. ते अशी ग्रंथ आहेत की आपल्याला त्याचं व्यवस्थित उच्चार देखील करता येत नाही, आणि मग ती वाचल्यानंतर समजणार काय, विचार करा. आणि असं म्हणतात श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये मला वाटतं 6वा अध्याय आहे काहीतरी. व्यासदेव नदीकाठी बसलेले आहेत आणि बसल्यानंतर सगळ्या 108 उपनिषद, ईशोपनिषद, सगळे पुराण, सगळं काही लिहिलेलं आहे, सगळं काही लिहिलेलं आहे. आता मला सांगा, एखादा आपण कार्य करतो आहे ना, जप करतो, तप करतो, काम करतो, काहीतरी केल्यानंतर आपल्याला कसं वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे, बरोबर ना. का तुम्हाला एकट्यालाच वाटतं, बाकीच्याला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं बाकीच्यांना, बाकी काय वाटणार. तर असं म्हणतात की एखादं कार्य केल्यानंतर आपल्याला संतुष्ट वाटलं पाहिजे है ना. बाबा आपण कंपनीमध्ये काम केलं, ऐकाच ना, पगार घेतोय आपण, साहेबाला वाटो नाही तर न वाटो, मला प्रसन्न वाटलं पाहिजे बाबा मी इमानदारीने काम केलं. आपण शाळेमध्ये जातो, मुलांना शिकवतो है ना, मुलं शिकतील नाही तर न शिकतील, पण आपण जीव ओतून त्यांना शिकवलं पाहिजे, ते समाधान वाटलं पाहिजे. किंवा इथे येतो आपण, इथं आल्यानंतर थोडंसं झाडू मारतो किंवा थोडीशी काहीतरी सेवा करतो, थोडंसं सर्विंग करतो, कुकिंग करतो, भांडी घासतो, काहीतरी सेवा करतो आपण. ते केल्यानंतर थोडं प्रसन्न वाटलं पाहिजे. किंवा थोडंसं डोनेशन देतो आपण, दान धर्म करतोय हाताने, ते केल्यानंतर देखील आपल्याला थोडं समाधान वाटलं पाहिजे. असं नाही वाटलं जरा रोखरूप वाटलं पाहिजे, अरे थोडं जास्तीच दान देतो है ना. पश्चाताप नाही झाला पाहिजे, आनंद आला पाहिजे है ना. तर मग सांगा,
व्यासदेवाने इतकी सगळी शास्त्र लिहिलेत. आपण एक कविता लिहितो किंवा एक मंगलारती पाठ करतो किंवा एक आरती पाठ करतो, 10 लोकांना म्हणून दाखवतो, मी हे पाठ केले, मी एवढे श्लोक पाठ केलाय, मी हे लिहिलेलं आहे, बघा आहे का नाही, किंवा हे पदार्थ केलाय, खावा बघा चांगला आहे का, आपण एवढं सगळं म्हणतो. परंतु व्यासदेवाने तर एवढं सगळं शास्त्र लिहिलेले, त्यांना किती प्रसन्न वाटलं पाहिजे किंवा त्यांनी किती उड्या मारायला पाहिजे. परंतु नाही, ते बसलेले चिंता करत, मला संतुष्टीच वाटत नाही. आणि तेवढ्यात नारद मुनी आले बघा. नारद मुनी बजाये विना राधिका रमण नामे. ज्या वेळेला जिथं योग्य वाटतंय ना तिथं सगळ्यात अर्जंट येणारी व्यक्ती म्हणजे नारद मुनी आहे ना. मग ते ध्रुव महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, व्यास असतील, तुम्ही यांचा इतिहास बघा, कोण पोचलेले नारद मुनी. तर हे बाहेरची लोक त्याला थोडस कॉमेडीमध्ये घेतात, चला कळीचा नारद आहे असं नाही. नारद मुनी काही साधारण व्यक्ती नाहीत, भगवानाची महान भक्त आहेत. आणि हे नारद मुनी त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर बघा व्यासदेवाने त्यांना पाहताच त्यांचं स्वागत केलं, त्यांना विचारपूस केली, त्यांचं स्वागत केलं, त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं, बसण्यासाठी आसन दिलं आहे ना. आणि सगळं झाल्यानंतर ते त्यांची विचारपूस करतात. आणि नंतर मग नारद मुनी म्हणतात की मी सगळं ठीक आहे, पण तुम्ही मला प्रसन्न वाटत नाही, तुमच्या जीवनामध्ये असं काही झालेलं आहे का, तुम्ही असंतुष्ट मला दिसता. म्हणून ते म्हणतात ना, एक मराठी म्हण आहे ना की आता कलियुगामध्ये काय झालेलं आहे, आपला फक्त चेहरा थोडा हसरा दिसतो आहे ना, आणि हृदय मात्र सारखं रडत असतं आहे ना. फक्त चेहरा हसलेला आहे पण हृदय मात्र रडत आहे आपल्या सगळ्यांचं. मात्र नारद मुनींनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर ते म्हणाले तुम्ही प्रसन्न वाटत नाही जीवनामध्ये, कारण काय याचं. आणि मग बघा ते म्हणले की हे गुरुवर्य, मी सगळं लिहिलेलं आहे, एवढं 108 उपनिषद लिहिलेलं आहे, एवढं सगळं पुराण लिहिलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे, परंतु मला संतुष्टी वाटत नाही जीवनामध्ये. आता विचार करा, जो व्यक्ती लिहिलेला आहे तोच संतुष्ट नाही, मग वाचून कोण संतुष्ट होईल का, होईल नाही. विचार करा, जेवढं बी आध्यात्मिक ग्रंथ आहेत ना सगळे व्यासदेवाने लिहिलेत, व्यास उच्चिष्ट आहे, असं काहीच लिहिलेलं नाही व्यासदेवाने, सगळं लिहिलेलं. आणि असे हे व्यासदेव म्हणतात की मी एवढं सगळं लिहून सुद्धा संतुष्ट नाही. मग विचार करा, आपण काय ती वाचून संतुष्ट होणार आहे. आणि मग असं म्हणल्यानंतर नारद मुनी म्हणाले की हे व्यासदेव, तू हे जे सगळं ग्रंथ लिहिलेले ठीक आहे, परंतु लोकांनी केवळ हे काय करतील, हे इंद्रतृप्तीचं साधन म्हणून वापरतात किंवा इंद्रतृप्तीमध्ये लोकांना, हे सगळं तुम्ही इंद्रतृप्ती करण्यासाठी हे लोकांना दिले. तुम्ही असे एक शास्त्र लिहा, ते शास्त्र आहे भागवत पुराण. तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथनांचं गुणगान करा, त्यांच्या भगवंतांच्या भक्तांचं गुणगान करा. आणि असं म्हटल्यानंतर मग काय करतायत या ठिकाणी व्यासदेव, आपण पाहतो की हे श्रीमद भागवत जे आहे ना, अमलम पुराण, त्याच्यामध्ये कुठलाही मल नाही आहे ना. तर असं हे भागवत पुराण लिहितात आणि ते लिहिल्यानंतर मग त्यांच्या जीवनामध्ये संतुष्टी लागते. विचार करा, हे फार गरजेचं आहे. सगळ्यांनी जीवनामध्ये लक्षात ठेवा, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये देखील थोडं करा, चांगलं करा. म्हणून आपण थोडं बी जरा कार्य केलं ना, ते कार्य आपल्याला प्रसन्न देणार असावं आहे ना. आणि ती भगवंतांच्या संबंधित असल्यावरच आपल्याला काय होतं, प्रसन्न देतं आहे ना. म्हणून आपल्या इंद्रतृप्तीसाठी आपण जर करायला हवं तर ते कधी आपल्याला आनंद देणार नाही. आणि म्हणून आपण पाहतो की व्यासदेवाने हे भागवत पुराण लिहिलं. तर असे भागवत पुराणामध्ये व्यासदेव वर्णन करतायत चैतन्य महाप्रभूंचं. विचार करा, व्यासदेवांचं चैतन्य महाप्रभू या ठिकाणी व्यासदेव चैतन्य महाप्रभू म्हणतात, कृष्णवर्णं तुषा कृष्णं, कृष्णवर्णं तुषा कृष्णं, संगोपांगास्त पार्षदं, संगोपांगपार्षदं, यज्ञं संकीर्तनं प्रायो, यज्ञ संकीर्तनं प्रायो, यजन्ते सुमेधसा, यजन्ते सुमेधसः. कृष्णवर्णं तुषा अकृष्णं म्हणजे काय, ते म्हणतात की जे भगवान श्रीकृष्ण आहेत आहे ना,
आता तेच भगवान श्रीकृष्ण तुषा अकृष्णम म्हणजे तेच सेई गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ म्हणजे वेगळे नाहीयेत. तेच कृष्ण आता चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. कृष्ण वर्णम तुषा अकृष्णम त्याच्यात काहीच फरक नाहीये. संगोपांगास्त पार्षदम है ना. पण या ठिकाणी चैतन्य महाप्रभू पंचतत्व आहे ना. आता इथं फक्त पंचतत्व दाखले. तुम्ही चैतन्य चरितामृत जर फोटो वाचला बघितला है ना तर काय इतकं अघात भक्तांचं हजारो लाखो भक्तांची महिमा त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे ना. तर हे संगोपांगास्त पार्षदम आणि त्यांचा उद्दिष्ट काय असणार आहे पुढे म्हणलंय यज्ञम संकीर्तनम आयो है ना. कलियुगामध्ये कशासाठी आलेले आहेत यज्ञ संकीर्तन करण्यासाठी. आता आपण जे काही थोडंफार पाहिलं आहे ना वाचलं ऐकलं बरेच पुराणाचं वगैरे तर ते देखील ह्याच्यामध्ये देखील वर्णन यज्ञ संकीर्तन पाहावं. यजंती ही सुमेधसा है ना. म्हणजे काय सुमेधसा म्हणजे काय हो सुमेधसा श्रीमद भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे. सुमेधसा म्हणजे बुद्धिमान व्यक्ती है ना. सुमेधसा म्हणजे काय आता विचार करा कलियुगामध्ये आपल्याला बुद्धिमान म्हणलेले आपण कशा आहोत बुद्धिमान आहोत का. मंद सुमंद मंदभाग उपद्रता अरे ह्या तर ठिकाणी एकदा असं म्हणतात आणि इकडं तो सुमेधसा म्हणलेलं आहे असं का बरं आहे ना. परंतु आपण पाहतो ह्या ठिकाणी जो व्यक्ती भगवंतांची भक्ती स्वीकारतो किंवा भगवंतांची भक्ती स्वीकारतो किंवा तुषा अकृष्णम संगोपांगास्त पार्षदम यज्ञम संकीर्तनम प्रायो यजंती सुमेधसा तर असा व्यक्ती फार बुद्धिमान आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलात ना आपण सगळे हे काही कमी नाही आपण फार बुद्धिमान आहोत आहे ना. आपण बुद्धिमान आहोत म्हणून त्या कृष्णामध्ये लागलेलो आहोत किंवा कृष्ण भक्ती करण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला काहीतरी बुद्धी आहे थोडीफार आहे आपल्याला काहीतरी बुद्धी कुठं लावायची आपण ठरवलेली आहे. म्हणून आपण सगळे भाग्यशाली आहोत आपण बुद्धिमान आहोत. आज जगामध्ये बुद्धिमानाची कमतरता नाहीये. विचार करा आज लॅपटॉप असू द्या मोबाईल असू द्या एवढ्या डब्बीमध्ये सगळी दुनिया दिसते इथं बसल्या बसल्या किती बुद्धी लागते याला. आणि अशा बुद्धिमान लोकांनी जर भक्ती केली तर परंतु एवढं लक्षात ठेवा किती जरी बुद्धिमान असले त्या बुद्धिमानाची देखील भगवंताने काय केलेली बुद्धी बनवलेली एवढी बुद्धी भगवान बुद्धिमान आहे ना. आणि म्हणून ह्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी वर्णन करतायत व्यासदेव लिहितायत ते म्हणतात की जो व्यक्ती ही हरिभक्ती करतो हरिभक्ती स्वीकारतो तो सुमेधसा तो देखील काय आहे बुद्धिमान आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे असे जीव आहेत आणि अशा प्रकारे जर जीवानी ह्या कृष्ण भावनेचा जर स्वीकार केला तर तो काय होतो सुमेधसा तो बुद्धिमान होतो. आणि म्हणून भागवतमध्ये बऱ्याच ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. तर पुढं भागवतमध्ये देखील वर्णन केलेलं आहे की मनी महाराज आणि करभाजन रुची याच्यामध्ये देखील चर्चा झालेली आहे. ते म्हणतात की कलियुगातील लोकांचा उद्धार कसा होणार. तरी काही मनी महाराजांनी करभाजन ऋषीला प्रश्न विचारलेला होता. तर ह्या प्रश्नांचं ज्यावेळेस उत्तर देत असताना किंवा चर्चा करत असताना ते म्हणतात की विचार करा की जो व्यक्ती आहे ना जो व्यक्ती केवळ हरिनाम संकीर्तन करतो आहे ना कधी कधी वाटतं की बाबा लोकांचं कसं कल्याण व्हायचं. म्हणून श्रीमद भागवतमध्ये अजून एक प्रसंग येतो. नैमिषारण्य ऋषी आहेत. नैमिषारण्य हे काय धाम आहे आणि त्या धामामध्ये 88,000 ऋषी काय करत होते जगांच्या कल्याणासाठी महायज्ञाचं आयोजन केलेलं होतं. विचार करा जगांच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती म्हणतो ना आपण तर हे 88,000 ऋषी एकत्र येऊन तो कित्येक दिवस चालणारा यज्ञ करत होते. कारण ह्या ब्रह्मांडामध्ये तिथंच का करत होते श्रीमद भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे. कारण ते ब्रह्मांडाचं केंद्रस्थान आहे. विचार करा नैमिषारण्य जे आहे ना लखनौ पाशी ही नैमिषारण्य आहे हे ब्रह्मांडाचं केंद्रस्थान आहे. तिथे चक्रतीर्थ पण आहे बघा आहे ना चक्रतीर्थ. तर असं म्हणतात की आता ते मला आठवण गेलेली का तर ते म्हणतात की ब्रह्मदेवाने कुणीतरी ते चक्र सोडलेलं होतं की ह्या ब्रह्मांडाचं केंद्र कुठं आहे ते शोधण्यासाठी.
तर ते चक्र तिथे येऊन थांबलेलं होतं म्हणून ते अजून तिथं आहे. ती चक्र असं पाणी वळतं. पाणी वळतं, गोल फिरतात. हा, तर ते ब्रह्मांडाचं केंद्रस्थान आहे आणि त्या ठिकाणी केंद्रस्थानी हे 88,000 ऋषी बसून काय करत होते? यज्ञ करत होते. कशासाठी? या जगाच्या कल्याणासाठी, जगामध्ये सुख शांती समाधान सगळं काही लाभावं म्हणून. बघा, आणि इथं तेच म्हणलेले. तर ह्या कलियुगातील लोकांचा उद्धार कसा होणार हे ह्या तुकाराम महाराज म्हणतात ना, बोडते जग देखविना डोळा म्हणून येतो कळवळा. बघा किती साधू संतांचं हृदय कशा प्रकारे असतं. त्याला प्रभात म्हणायचे की कुठला व्यक्ती प्रचार करू शकतो? कोण? आपल्या हरिभक्तामध्ये देखील एवढे सगळे आपण भक्त आहोत, कोण प्रचार करू शकतो? सगळे भक्त प्रचार करत नाही, परंतु आपण केला पाहिजे. म्हणतात की ज्याच्या हृदयामध्ये कंपॅशन, दयेची भावना आहे ना, तो व्यक्ती काय करतो? प्रचार करतो. म्हणून आपल्याला वाटलं पाहिजे, अरे हे एवढं आहेत ना, हे लोक एवढे हे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये चाललेले आहेत, त्यांना हरिभक्ती नाही आहे. पण काय केलं पाहिजे ना, आपण हरिभक्ती केलं पाहिजे. बघा, नित्यानंद महाप्रभूंनी ठरवलं जगाही माझा याचा उद्धार करण्यासाठी आपल्या एवढ्या लोकांना प्रचार केला. चैतन्य नित्यानंद महाप्रभूंनी त्यांना हरिभक्ती दिली. ठीक आहे, आपण काय एवढे महान भक्त नाही, आपण एवढ्या लोकांना प्रचार, कमी कमी जे चांगले आहेत, जे ह्या ठिकाणी येतात है ना, आपण त्यांची चांगली सेवा करू, त्यांना चांगलं समजावून सांगू है ना, चांगल्या प्रकारे आपण त्यांची जर काळजी घेतली ते हरिभक्तीमध्ये लागतील. पुन्हा ते चांगला प्रचार करतील दुसऱ्यांना आणि दुसरे तिसऱ्यांना. असं करत 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 काय करू, आपण संपूर्ण जग हरिभक्त बनवूया है ना. तर अशा प्रकारे म्हणून चैतन्य महाप्रभू एकदा हरिदास ठाकूर आहेत ना, नामाचार्य पदवी त्यांना दिली. तर हरिदास ठाकूर किती जप करायचे रोज? 3 लाख नाम जप आहे ना. 192 माळा ते जप करायचे. 192 माळा जप करत असताना आपण किती करतो? 16 माळा आपल्या दिवसभर 24 तास चालत असतात आहे ना, आहे की नाही. परंतु नामाचार्य हरिदास हे काय करायचे? फक्त 2 तास झोपायचे, 22 तास नामजप करायचे. त्या 2 तासामध्ये भक्तांना भेटायचे, खायचे प्यायचे, झोपणं स्नान सगळ्या गोष्टी करायच्या 2 तासामध्ये. आणि बाकीचे 22 तास नामस्मरण करायचे. आणि ते नामस्मरण करताना थोडासा जप 64 माळा थोडा काय करायचे, थोडं हळू आवाजात करायचे. आणि आणखीन 64 माळा थोडंसं मोठ्याने करायचे. आणि नंतरच्या 64 माळा काय करायचे, मोठमोठ्याने करायचे. आणि एकदा म्हणजे की हरिदास तुम्ही इतकं का मोठ्याने जप करता? तर ते म्हणायचे, बघा जो व्यक्ती हे हरिनाम संकीर्तन ऐकेल ना, तर त्याचा देखील उद्धार होईल. हे झाड आहेत ना, झाड पशु पक्षी हे जे काय आहेत ना, हे जे कोणी आपण हरिकृष्ण कीर्तन करतो, हरिनाम करतो ना, तर हे त्यांना ऐकल्याने देखील लाभ होतो. त्यांनाच काय, रस्त्यावरून जे लोक जातात ना, कुत्रे असतील मांजर असतील, जो कोणी म्हणतील ना हे हरिकृष्णाचं कीर्तन चालू झालं, तर त्यांचा देखील काय झालंय, उद्धार झाला, यांचा देखील उद्धार होतो. आणि म्हणून कीर्तनामध्ये इतकं जोर दिलेलं, इतकी शक्ती दिलेली आहे ना. तर साक्षात भगवंत हे नामाच्या रूपामध्ये प्रकट झाले. कलिकाले नाम रूपी कृष्ण अवतार आहे ना. कलियुगामध्ये नामाच्या रूपामध्ये भगवंत प्रकट झाले आहेत. आणि म्हणून आपण लोकांना सांगतो की बाबा नामजप करा. काय नामजप करता आपण? त्यासाठीच करतो नाम. सर काय नाम नामकारी बोधा निज सर्व शक्ती. नामामध्ये सर्व शक्ती दिलेली आहे ना. जो व्यक्ती अशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण घेतो, नामस्मरण करतो, तर त्याला सर्व शक्ती ही भगवंत काय करतात, प्रदान करतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, हरिनाम संकीर्तन केलं पाहिजे. आणि हे केल्यानं काय होईल, आपोआप ह्या कलियुगातील लोकांचा उद्धार होऊ शकतो. म्हणून ह्या कलियुगामध्ये वाचायला येऊ न येऊ, काय समजलं नाही समजलं, सगळं काही चालेल. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे जपमाळ घ्या आणि त्याच्यावरती हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे जो व्यक्ती करतो तो आपल्या जीवनाची परिपूर्णता करतो. मग आता कोणाचं वय 50 आहे, कोणाचं 75, कोणाचं 80, कोणाचं 5-10, जे काय असेल ते असेल,